विचारली की माझा डोळ्याला दिसत नाही तर किती पैसे घेतात डॉक्टर लोक? नुसता डोळा व्यवस्थित करायचं म्हटलं तरी 10-20 हजार रुपये घेतात. पण माझ्या भगवंताने चुकायची नाही. हाताने टाळी वाजवायची तरी ही टाळी वाजवताना नको वाटतं. टाळा टाळी लोकला नाद अंग अंगी म्हणाला छंद. एवढा छंद भरला रे भरला. एकदा का छंद भरला किंवा नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान ती मला उजळते. एकदा का त्या भगवंताच्या नावाचा रंग भरला की मग काहीच लागत नाही. पण रंग भरण्यासाठी त्या भगवंतापर्यंत पोहोचावं लागतं. त्या भगवंतापर्यंत पोहोचलं की मग सगळीकडे रंग रंग. मग असा हा रंग भरण्यासाठी माझ्या जनाईने ही त्या रंग भरून घेतला. त्या पांडुरंग परमात्म्याची दासी नाही लेक झाली माझी जनाई माऊली. जनाई माऊली पांडुरंग परमात्म्याची लेक झाली आणि लेक झाल्यामुळं माझ्या पांडुरंग परमात्म्याला त्या जनाई माऊलीने शिव्या द्यावा एवढा अधिकार मिळवण्यासाठी फक्त नाम घ्यावं लागतं आणि त्या पांडुरंग परमात्म्याला आपलंसं करावं लागतं. एवढं तर झालं पण त्या गरव्या लोकांनी माझ्या जनाई माऊलींवरती आळ घेतला, चोरीचा आळ घेतला आणि चोरीचा आळ घेतल्याबरोबर त्या जनाई माऊलींना आता सुळावरती द्यायचं आणि सुळावरती देत असताना तुझी शेवटची इच्छा काय आहे? शेवटची इच्छा विचारल्याबरोबर जनाई माऊली म्हणू लागली की माझी शेवटची इच्छा आहे पांडुरंग परमात्म्याला भेटायचं. एकदा त्या पांडुरंग परमात्म्याला भेटू द्या आणि मग मला सुळावर द्या. पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी गेल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याला पाहिलं आणि शिव्या देऊ लागली. पण पांडुरंग परमात्म्याच्या सुळाचं पाणी पाणी देवाने सुळाचे केले पाणी पाणी ऐकून जाणारीची वाणी. देवाने सुळाचे केले पाणी पाणी. कारण की त्या पांडुरंग परमात्म्याने त्या पांडुरंगाने देवाने सुळाचं पाणी पाणी केलं. कारण की माझ्या जनाईची भक्ती त्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचली. त्या पांडुरंग परमात्म्याला आपलंच केलं म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याला तिथे हृदयामध्ये साठवलं. तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा राम की भ्रांताची कामी विषयावर. पण आपण साठवतो पण जेव्हा का सुख झालं की मग त्या पांडुरंग परमात्म्याला दूर लोटतो आणि सुख दुःख झालं की परत देव मला पाव देव काय असं पावायला मोठं आहे का? देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव मने देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव आशाने पावायचा नाही रे. कारण की मनामध्ये भाव पाहिजे. पण आत्ताचा भाव वेगळा आहे. पण माझ्या पांडुरंग परमात्म्याला एकच भाव लागतो. थोडा प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला. एकटा का ते प्रेम तो भाव माझ्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत माझ्या स्वतः काकांच्यापर्यंत आपण ठेवला की मग सगळं काही त्या पांडुरंग परमात्म्याचं. आपलं काही नाही. आपलं काहीच नाही. सर्व सुखाचे आदर नरहरी म्हणजे स्वतः सर्व सुख त्या पांडुरंग परमात्म्याचं. तो पांडुरंग परमात्मा सगळं काही करून घेतो. सगळं काही तो माझा भगवंत करून घेत असताना तरीही आपण म्हणतो मी करतो. जोपर्यंत टाकीवरती भांडत नाही तोपर्यंत. आणि ते टाकीवरती भांडलं मी कुठे गेला? ज्याचा त्याने घेऊन गेला. मी जोपर्यंत आहे ना तो भगवंत आपल्या हृदयामध्ये. कारण की एकदा का तो राहू इथला उडून गेला मग खाली काही त्रास नाही. तुझं आहे तुझं पाशी पण जागा तिथला सगळा
त्याच्या निमित्ताने ही सेवा माझ्यासारख्या पामराला करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. पुन्हा सर्व मायबापांचे मी आभारी आहे. सेवेला पूर्णविराम देते. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया सोपान काका महाराज की जय. आता विश्वास तुझे देवे Amen.